नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम एसएससी बाय तेजस घनवट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेवटच्या 2 व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद देत राहा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एसएससी जीडी जनरल ड्युटी म्हणजे नक्की काय एक्झाम असते किंवा त्यातून कुठलं सिलेक्शन होतं, पॅटर्न कसा असतो किंवा एक्झामचं क्रायटेरिया काय काय आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहे। तर एव्हरीथिंग अबाउट एसएससी जीडी म्हणजे आपण एसएससी जीडीची पूर्ण माहिती यामध्ये घेणार आहे। तर थोडक्यात सांगायचं झालं तर एसएससी जीडी म्हणजे काय असतं, तर जसं की तुम्ही एका महाराष्ट्र पोलीसमध्ये एक ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून भरती होता, शिपाई म्हणून, तसं सेम सेंट्रल आर्म पोलीस फोर्स हे एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक सेंट्रलचा पोलीस फोर्स आहे। त्यामध्ये तुम्ही ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊ शकता। जसं की एसएसबी आहे, CRPF आहे, CISF आहे, आसाम रायफल्स आहे, सेंट्रल सिक्युरिटी फोर्स आहे। तर या सर्व फोर्सेसमध्ये तुम्ही ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊ शकता। तर याच एक्झामबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहे। तर आपण सुरू करूया। सर्वप्रथम तुमची इम्पॉर्टंट हायलाईट म्हणजे तुमची कुठं निवड होऊ शकते यामध्ये, तर तुम्ही यामध्ये CISFमध्ये, SSBमध्ये, CRPFमध्ये, आसाम रायफल्स, ITBP, SSB या वेगवेगळ्या पोलीस फोर्स आहेत ज्या ऑर्गनायझेशन्स, त्यामध्ये तुम्ही भरती होऊ शकता या एक्झामच्या माध्यमातून। त्यानंतर तुम्हाला याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुमचा यासाठी तुम्हाला 10वी झालेली पाहिजे। तर इथं लिहिलं आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव पास मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुमची 10वी मिनिमम तुमची 10वी झालेली पाहिजे, त्यानंतर तुम्ही या एक्झामसाठी अपेअर होऊ शकता। त्यानंतर एज लिमिट काय आहे, तर तुमचं कमीत कमी एज लिमिट 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं 23 वय असलं पाहिजे। आणि 23 वय कोणासाठी आहे, तर हे 23 वय कोणासाठी आहे, UR कॅटेगरीसाठी आहे 23 वय, ठीक आहे। आणि OBC आणि SC ST साठी रिलॅक्सेशन आहे, तर किती रिलॅक्सेशन आहे, तर OBCला 3 वर्ष आणि SC ST साठी आहे 5 वर्ष। म्हणजे जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 26 वर्ष होणार आणि SC ST असाल तर तुम्ही 28 वर्ष। म्हणजे तुमचं वय या 18 ते या एज लिमिटमध्ये असलं तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि तुमची 10वी झालेली पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर आहे एक्झाम स्टेज, म्हणजे एक्झाम कोणत्या स्टेजमध्ये होते। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर ही लेखी एक्झाम आहे का, कशी एक्झाम आहे नक्की, रिटर्न कशी असणार, तर ही कम्प्युटर बेस एक्झाम आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असणार आहे, कम्प्युटरवर घेतली जाणार, ठीक आहे। तर ही कम्प्युटर बेस एक्झामिनेशन आहे। त्यानंतर यासाठी फिजिकल स्टँडर्ड असतात, त्यासाठी एकदा का तुम्ही रिटर्न झाली तर त्यानंतर तुमचं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होतं, म्हणजे फिजिकल तुमचं होतं त्यानंतर, म्हणजे रनिंग असेल फिजिकलमध्ये, त्यानंतर PET फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होते, त्यानंतर तुमचं मेडिकल होतं, त्यानंतर DV। आणि ह्या सर्व प्रोसेसमधून तुम्ही गेला की तुम्हासाठी फायनल तुमचा कॉल लेटर येतं की तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही हे तुम्हाला समजतं, ठीक आहे। त्यानंतर आहे तुमची यामध्ये पे स्केल किती असेल साधारणपणे, तर आत्ताचा 7वा वेतन आयोग पाहता यासाठी बेसिक पे आहे 21,700, पे लेवल 3 आहे। आणि तुमचं इन हँड जर मी पाहायला गेलं स्टार्टिंगला तर 40-42 हजारापर्यंत तुमचं पगार पडतो सुरुवातीला, ठीक आहे। आणि हा पेमेंट पण कसं तुमचं पोस्टिंग तुमचं कुठं असेल, हार्ड पोस्टिंग आहे, नॉर्मल पोस्टिंग आहे, त्यानुसार तुमचं ते पेमेंट वाढत जातं, त्यानुसार तुमची पोस्टिंग कुठं असेल त्यानुसार। आणि मित्रांनो ह्यात अजून एक सांगायचं असं आहे की जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल, आपल्या महाराष्ट्राला सर्वात जास्त दरवर्षी वॅकन्सी निघत असतात आणि ह्या एक्झामसाठी असं आहे की प्रत्येक स्टेटसाठी वेगवेगळ्या वॅकन्सी आहेत, म्हणजे जरी ओव्हरऑल 40-50 वॅकन्सी निघत असतील तरी प्रत्येक स्टेट वाईज वॅकन्सी त्यांनी डिसाईड केलेल्या असतात आणि त्या स्टेट वाईज वॅकन्सी पूर्णपणे स्टेटमधूनच भरल्या जातात। त्यामुळे खूप चांगला चान्स आहे तुम्हाला, जी मुलं पोलीस भरती तयार करतात, ज्यांना वर्दी पाहिजे त्यांना हा खूप एक चांगला ऑप्शन आहे। मी म्हणेल की पोलीसपेक्षा हा महाराष्ट्र पोलीसपेक्षा तुम्ही यामध्ये गेला तर तुमचा पेमेंट पण चांगला आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक जॉब तुम्ही सिक्युअर करू शकता, ठीक आहे। यानंतर आहे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील यासाठी, तर सर्वात कोणती एक्झाम देत असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट पाहिजे तुमच्याकडे, ठीक आहे। तर डॉक्युमेंट कोणकोणते असतील तर डोमासाईल सर्टिफिकेट आहे, 10वीचं तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर जर कुणाची डिग्री झाली असेल समजा आणि तो डिग्री सर्टिफिकेट, ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांनी डिग्री सर्टिफिकेट पण तिथं प्रोड्यूस करायचं DVच्या वेळेस, तर त्यांना डिग्री सर्टिफिकेट पण लागेल। त्यानंतर जे मुलं कास्ट सर्टिफिकेट आहेत, कास्टमधून आहेत, OBC असतील, SC ST किंवा EWS, तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट इथं दाखवायचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की जे SC ST आणि OBC मध्ये येतात त्यांनाही काय तर तुमची क्रुशियल डेटच्या आधीचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेलं पाहिजे। म्हणजे क्रुशियल डेट कधी समजणार तुम्हाला, ज्यावेळेस नोटिफिकेशन आयोगाकडून येते त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये क्रुशियल डेट दिली असते, तर त्या डेटच्या आधीचीच कोणती तुमचे डॉक्युमेंट इश्यू करायचे असतील तर त्या डेटच्या आधीचे डॉक्युमेंट पाहिजे असणार, तरच ती तुमची व्हॅलिड मानली जाणार, ठीक आहे। त्यानंतर आहे की ज्या कुणाला OBC मधून सिलेक्शन घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी मॅन्डेटरी आहे की तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे त्यावेळेस पाहिजे असलं पाहिजे, तरच तुम्हाला OBC मध्ये तुम्ही त्याचा रिझर्वेशन घेऊ शकता, अदरवाईज तुम्हाला OBC मधून रिझर्वेशन भेटणार नाही। त्यानंतर आहे EWS। आता EWS साठी काय कंडिशन आहे, तर जर तुम्ही EWS मधून हे करत असाल, फॉर्म भरत असाल, तर तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या फायनान्शियल इयरच्या बेसवर तुमची 8 लाखाच्या आत उत्पन्न असलं पाहिजे, तरच तुमचं ते EWS व्हॅलिड ठरलं जाणार आहे।
त्यामुळे ही सर्व डॉक्युमेंट आहेत, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत त्याचा. नेक्स्ट आहे आपलं जी मुलं NCC मध्ये असतात, म्हणजे बरेच मुलं काय करतात तर डिग्रीच्या वेळेस NCC मध्ये असतात, ग्रुप A सर्टिफिकेट, B सर्टिफिकेट किंवा C सर्टिफिकेट असतं. तर ज्या मुलांची NCC झालेलं आहे त्या मुलांना एक्स्ट्रा मार्क असतात, म्हणजे एकूण मार्काच्या 5% असतील, 3% तुम्ही चार्ट दिलेला आहे, तर त्यानुसार तुम्हाला मार्क मिळणार आहेत. पण हे मार्क पण कधी भेटतील तुम्हाला तर तुमचं NCC सर्टिफिकेट हे क्रुशियल डेटच्या आधी इश्यू झालेलं पाहिजे. आणि मी मग सांगितलं की क्रुशियल डेट म्हणजे काय, तर ज्यावेळेस नोटिफिकेशन येते त्यावेळेस एक आयोग डेट टाकतं की त्या डेटच्या आधीच तुमची सर्व डॉक्युमेंट असली पाहिजेत, तरच तुम्हाला ती डॉक्युमेंट व्हॅलिड मानली जाणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये मी दिलं की NCCचं. पण आता NCC तुमची NCC मार्क केव्हा भेटणार तुम्हाला, तर जेव्हा तुमचं नॉर्मलायझेशन होईल. समजा तुम्हाला 160 पैकी समजा 120 मार्क पडले आणि तुमचे नॉर्मलायझेशन होऊन तुमचं जर 125 मार्क झाले असतील, तर त्यानंतर तुमचे समजा तुमच्याकडे C सर्टिफिकेट असेल तर 5% मध्ये किती 8 मार्क, म्हणजे तुमचे 133 मार्क, 125 प्लस 108 133 मार्क होणार आहेत. असं नाही होणार की तुमच्या आधी 120 मार्क पडले तर त्यामध्ये 8 मार्क मिळवतील आणि त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन होईल. ज्यावेळेस तुमचं नॉर्मलायझेशन होईल त्यानंतर तुमची ही मार्क त्यामध्ये पकडली जाणार आहेत. आणि हे तुम्हाला फॉर्म भरतानाच्या वेळेस तुम्हाला डिक्लेअर करायला लागणार आहे की माझ्याकडे A सर्टिफिकेट आहे किंवा C किंवा B, यानुसार तुम्हाला एवढे मार्क्स जास्त मिळणार आहेत ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्याल आणि पास व्हाल त्यावेळेस. आणि खरं ज्यांची NCC झाली आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगली संधी आहे की, कारण की एवढ्या 8 मार्क असतील, हे 4.8 मार्क असतील, ह्या सर्व मार्कमुळे काय होते तर तुमच्याकडे चांगला चान्स आहे की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणून तर NCC वाल्यांनी हे लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म फिल करताना ही माहिती भरा. ठीक आहे. त्यानंतर आता एक्झामचा पॅटर्न काय असतो, तर एक्झामचा पॅटर्न असणार आहे की सिम्पल एक्झाम आहे, फक्त तुमचा एकच पेपर होणार आहे प्रीमध्ये. तर त्यामध्ये पण काय असणार आहे की 4 पार्ट असणार आहे त्यामध्ये, जसं की प्रत्येक SSCच्या एक्झामसाठी असतं. मेन म्हणजे असते बुद्धिमत्ता, त्यानंतर गणित, इंग्लिश आणि हिंदी किंवा रिजनिंग. तर इथं तुम्हाला 2 ऑप्शन आहेत ह्या मुलांना की तुम्ही दोन्हीपैकी एक पेपर देऊ शकता, म्हणजे इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल, तुम्ही दोन्हीपैकी एक निवडू शकता, इंग्लिश किंवा हिंदी आहे. तर पहिला आहे जनरल बुद्धिमत्ता. आपण सोपं झालं सांगायचं झालं तर मी बुद्धिमत्ता सांगितलेला, त्याचे किती क्वेश्चन असणार आहेत 20 आणि एक प्रश्न असणार आहे तुमचा 2 मार्काला. म्हणजे पूर्णपणे पाहायला गेलं तर पेपर टोटल किती मार्काचा असणार आहे 160 मार्काचा. आणि प्रश्न किती असणार आहेत 80. हे तर तुम्हाला दिलेलं आहे मी की 80 क्वेश्चन असणार आहेत, इंटू 2 केलं की 160 मार्क होतील त्याचे. ठीक आहे. म्हणजे 160 मार्काचा पूर्ण पेपर असेल, त्यासाठी किती मिनिटं असतील 60 मिनिट, म्हणजे 1 तास असणार तुमच्याकडं. आणि तर जसं दिलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 मार्कची. 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क जाणार आहे तुमचा त्यावेळेस. ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग पण आहे, तर एवढी पण निगेटिव्ह मार्किंग नाही की खूप कमी मार्क होतील, त्यामुळं अटेम्प्ट पण तुम्ही पूर्णपणे करू शकता. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की यामध्ये तुमची लँग्वेज कोणकोणती निवडू शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही पेपर मराठीतून देऊ शकता. यामध्ये तर लिहिलेलं आहे की मराठीतून तुम्ही पेपर देऊ शकता. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीच्या ऐवजी मराठी देऊ शकता. हे जे बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, त्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजे GSचा पार्ट आहे, ते तुम्ही मराठीतून देऊ शकता, म्हणजे मराठीतून सोडवू शकता. पण एक जो लँग्वेजचा पेपर आहे तो फक्त इंग्लिश किंवा हिंदी, त्यापैकी दोन्हीपैकी एक तुम्ही चूज करायचा आहे. आणि ते चूज करताना तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरचाल त्यावेळेस तुम्हाला ते चूज करायचं की मी कोणत्या माध्यमातून पेपर देणार आहे. म्हणजे तुम्ही जर इंग्लिश चूज केलं तर तुमचा पेपरच्या वेळेस तुम्हाला इंग्लिशमधून तिथं पेपर दिसणार. जर तुम्ही हिंदी चूज केलं तर लँग्वेज पेपर हिंदी दिसणार तिथं. आणि बरेच मुलं मी पाहिले की महाराष्ट्रातील हिंदीतून पेपर देतात. तर ज्यांना कुणाला पुढं तयारी करायची असेल CPOची, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनची, सब इन्स्पेक्टरसाठी, किंवा कोण CHSL CGL करणार असेल तर त्यांनी इंग्लिशमधून पेपर द्यावा असं मला वाटतं. आणि जर ज्यांना कुणाला पुढं काही नाही करायचं, फक्त GDची तयारी करायची आहे आणि त्याला इंग्लिश जमत नाही, खूप वीक आहे त्याचं इंग्लिश, त्यानं हिंदीतून पेपर द्या. कारण हिंदीचा जरी अभ्यास केला तुम्ही थोडाफार तर तुम्हाला 40 पैकी ॲटलिस्ट 25-30 तरी मार्क मिळू शकता इझिली. आणि ती तेवढी मार्क जर मिळले तर तुम्हाला 120च्या वर मार्क येईल तर तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकता, तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतर असणार आहे तर काय काय सिलेबस असेल, म्हणजे ही थोडक्यात दिलेलं आहे की सिलेबस काय असू शकतो. आता बुद्धिमत्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बुद्धिमत्ता काय असणार आहे तर आकृती असतील किंवा सहसंबंध असेल, त्यानंतर असेल वर्बल नॉन वर्बल किंवा सिरीज असेल अंकगणिताची की पुढचा अंक कोणता. तर अशा प्रकारे एकदम इझी पेपर असतो, तुम्हाला प्रॅक्टिस नाही जमवू शकतं. त्यानंतर जनरल अवेअर्समध्ये पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पण ते पण डीपमध्ये नाही, तुम्हाला खूप वरवरचं GS असणार आहे. तुम्ही जरी काही लिमिटेड पुस्तकं वाचली तर ज्याचा व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बुक लिस्टमध्ये, की त्यामुळे तुम्ही पाहू शकता की कसा अभ्यास करायचा की कुठून करायचा. त्यानंतर आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स. आता मॅथमॅटिक्समध्ये पण मुलांना वाटतं की किती अवघड असेल म्हणजे मॅथमॅटिक्स, पण इथं आपण बघितलं की एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलं 10वी. ठीक आहे. म्हणजे 10वीच्या बेसवर पेपर असणार पूर्ण. तर हे मॅथमॅटिक्स जे असणार आहे ते सिम्पल अरिथमॅटिक असणारे मॅथमॅटिक्स असणार, ज्यामध्ये खूप इझी मॅथमॅटिक्स येणार आहे. जरी प्रॅक्टिस केली तुम्ही चांगल्या प्रकारे तरी तुमचा हा सेक्शन तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर आहे इंग्लिश आणि हिंदी.
जी पण कोणती लँग्वेज असेल, लँग्वेजचा पेपर असतो त्यामध्ये काय असतं, ग्रामर, ओकॅब आणि कॉम्प्रिहेन्शन. सेम इथं पण आहे. आणि याची लेवल जी आहे पूर्ण पेपरची ती खूप एकदम हाय लेवलचा पेपर असणार आहे, इझी पेपर असणार आहे. तुम्ही एक प्रॅक्टिस करून कोणताही मुलगा किंवा मुलगी हा पेपर पास करू शकतो, असा पेपर असणार आहे. तर हे थोडक्यात तुम्हाला मी सिलेबस सांगितलं की सिलेबसमध्ये काय काय असतं. त्यानंतर आहे सगळ्यात मेन, बरीच मुलं विचारतात की यामध्ये सर फिजिकल असतं का, तर हो फिजिकल असतं आणि खूप इम्पॉर्टंट फिजिकल आहे. फिजिकलमध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे इथं की मेल आणि फिमेल म्हणजे मुलांसाठी किती आहे तर 5 किलोमीटर फिजिकल. आणि हे फिजिकल कधी होणार तुमचं समजा, तर ज्यावेळेस तुमचा रिटर्नचा पेपर होतो त्यानंतर तुमचं फिजिकलसाठी एक मेरिट लिस्ट लागते. समजा फॉर एक्झाम्पल 160 पैकी तुम्हाला समजा लागली 100, म्हणजे 100च्या वर ज्यांना मार्क पडले त्यांना फिजिकलसाठी बोलवणार. ठीक आहे. मग तुम्ही जर फिजिकलसाठी गेला तर फिजिकलमध्ये काय तर 5 किलोमीटर तुम्हाला 24 मिनिटात कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर 1.6 किलोमीटर मुलींसाठी आहे, ते त्यांनी मुलींनी 8.5 मिनिटामध्ये कंप्लीट करायचं आहे. म्हणजे हे झाले फिजिकलचे रिक्वायरमेंट. याला काय म्हटलं मी, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, म्हणजे तुमची इफिशियन्सी किती आहे रनिंगमधनं, तर तुम्हाला हे तुम्हाला दाखवायचं आहे. त्यानंतर असणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे काय, तुमचं हाईट किती आहे समजा बाबा, सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा असतो की हाईट किती आहे माझी. त्यानंतर तुमचं चेस्ट किती आहे, एक्सपांड विदाऊट एक्सपांड त्यानुसार. तर हाईटचं तर तुम्हाला इथं मी दिलेलं आहे की आता हाईटमध्ये पण कसं आहे की नॉर्मल हाईट आहे म्हणजे जे ओपन कॅटेगरी आहे UR साठी 170 सेंटीमीटर, UR कॅटेगरीसाठी आहे 170 सेंटीमीटर. परंतु त्यामध्ये अजून एक काय आहे तर UR, OBC आणि ST या तिघांसाठी पण किती आहे 170 सेंटीमीटर आहे. आणि 30 मुलींसाठी 157 सेंटीमीटर. सगळ्यात महत्त्वाचा हा क्रायटेरिया की मुलांची तुमची जर उंची, तुम्ही जर OBC, SC आणि ओपनमध्ये असाल आणि 170 तुमची जर उंची असेल मुलांसाठी आणि मुलींची 157, तर तुम्ही या एक्झाममधून पहिलेच बाहेर गेलेला आहे. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमची हाईट बघा की किती आहे तुमची, तर तुम्ही हा पेपर द्या, नाहीतर तुम्ही यासाठी इलिजिबल नाही. त्यानंतर आहे EWS साठी. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की EWS मुलं जी महाराष्ट्रातील मराठा आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे तर त्यांच्यासाठी जी हाईट आहे ती 100 असणार 165 सेंटीमीटर. जी मुलं मराठा कॅटेगरी आहेत म्हणजे त्यांची जात ही मराठा आहे त्यांच्यासाठी 165 सेंटीमीटर उंची लागणार आहे. आणि 30 मुलींसाठी असणार आहे 155 सेंटीमीटर. त्या मुलांना तुम्ही तुमच्या मराठा कॅटेगरीचा त्यामध्ये फायदा घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय लागतं तर आपल्या तहसीलदारमधून आपल्याला एक D सर्टिफिकेट भेटतं, ज्याला म्हणतात की हाईट रिलॅक्सेशन सर्टिफिकेट, ज्याला D सर्टिफिकेट म्हणून म्हटलं जातं. तुम्ही जर तहसीलमध्ये गेला तर तुम्हाला तिथं ते सर्टिफिकेट भेटू शकतं. फिजिकलच्या आधी तुम्ही ते सर्टिफिकेट घ्या, D सर्टिफिकेट म्हणून असतं, आणि ते तुम्ही ह्या फिजिकल स्टँडर्ड टेस्टला जावा, तुम्हाला त्याचं रिलॅक्सेशन 100% भेटेल तिथं. आता त्यानंतर आहे चेस्ट आहे. चेस्ट आता मुलींसाठी नाही, मुलांसाठी काय आहे तर 80 सेंटीमीटर आहे विदाऊट एक्सपान्शन, अनएक्सपांडेड. त्यानंतर आहे तुम्हाला 5 सेंटीमीटरचं एक्सपांड करायचं आहे. त्यानंतर तर सेम तुम्हाला इथं मी टेबल दिलेलं आहे पूर्ण. ह्या टेबलचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ज्याला कुणाला गरज असेल त्यानं. ह्यामुळे तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे की कशा प्रकारे किती चेस्ट लागेल किंवा हाईट किती मुलांसाठी आणि मुलींसाठी. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की तुम्ही जर ह्यामधून बाहेर गेला तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. आणि हे असे स्टँडर्ड आहेत सगळे की जे वन टाईम असणार आहेत. जर तुमची हाईट नसेलच तर तुमचा तिकडे जाऊन उपयोग नाही आहे. परंतु तुम्ही जर ह्या सर्व क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार. त्यानंतर आहे की तुम्हाला ही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरणार आहात, म्हणजे फॉर्म भरताना बऱ्याच मुलांना माहीत नसतं की बाबा मी ह्याचा प्रेफरन्स काय भरू. तर मुलांना सगळ्यात महत्त्वाचा हा फॉर्म भरताना प्रेफरन्सच्या वेळेस मी म्हणून इथं व्हेरी इम्पॉर्टंट लिहिलेलं आहे. का तर तुम्ही ह्या सिक्वेन्सनुसार जर तुम्ही दिलं असेल, ठीक आहे, ह्या सिक्वेन्सनुसार तुम्ही जर तुमचा प्रेफरन्स असेल, तुम्हाला जर मार्क पडले असतील समजा फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मार्क पडले 120, ठीक आहे. आणि सगळ्यात जी म्हणतो आपण हॉट पोस्ट आहे ती आहे CISFमध्ये. कारण की CISFमध्ये जास्त रिस्क पण नसते आणि CISFची पोस्टिंग ही तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये मिळू शकते. त्यामुळे CISFचा कट ऑफ सगळ्यात जास्त लागतो. त्यानंतर लागतो SSFचा. SSF आणि CISF दोन्हीचा पण कट ऑफ हाय लागतो. तर जर तुम्हाला 120 मार्क असतील आणि असं मानून चाला की BSFमध्ये BSFचा कट ऑफ लागला 105 आणि CISFचा कट ऑफ लागला 115, म्हणजे तुम्ही हे दोन्ही पण कट ऑफ क्लिअर केले जातं ह्या ठिकाणी. परंतु जर तुम्ही भरताना जर प्रेफरन्स चुकून असा भरला BSF, CISF, CRPF सेम ह्या सिक्वेन्समध्ये, तर तुमची पोस्टिंग होणार BSFमध्ये. म्हणजे इथं तुम्ही तुम्ही तर काय केलं आहे तर ब्लंडर केला आहे. का तर तुम्हाला CISF पाहिजे होतं, परंतु तुम्ही पहिल्यांदा जेव्हा फॉर्म कधी भरला ॲप्लिकेशन 1 वर्षाआधी त्यावेळेस तुम्ही BSF टाकलं, तुम्हाला काय भेटणार BSF. तर सगळ्यांनी ही लक्षात ठेवा की तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म प्रेफरन्स भरायचा आहे ड्युरिंग फॉर्म फिलिंग त्यावेळेस तुम्ही ही जी सिक्वेन्स आहे, तुम्हाला जर CRPF पहिलं पाहिजे असेल तर CRPF टाका, जर CISF पाहिजे CISF पहिला नंबर टाका. का तर तुम्हाला त्यानुसार तुमचं कट ऑफ जो तुम्ही क्लिअर करता पहिल्यांदा ती पोस्ट तुम्हाला मिळणार आहे. तर तुमचं पोस्टिंग कुठे होऊ शकतं तर या BSFमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्स आहे, त्यानंतर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सशस्त्र सीमा बल आहे, इंडो तिबेटियन आहे, आसाम रायफल्स, त्यानंतर स्पेशल सिक्युरिटी फोर्स, या सर्व ठिकाणी तुमचं
सिलेक्शन होऊ शकतं. यानुसार तुम्ही प्रेफरन्स टाकायचं आहे की जे तुम्हाला पहिलं पाहिजे. आता त्यानंतर आहे की बरीच मुलं विचारतात सर याचा अभ्यास कुठून करू किंवा बुकलिस्ट. तर आपण हा बुकलिस्टचा व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण डिटेल बुकलिस्ट सिलेबस कसा असतो कुठून करायचा त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्यामध्ये अजून एक मला सांगायचं की महाराष्ट्रामधील खूप कमी मुलं आहेत की जी SSGD तयार करतात. पण मुलांनो आपल्या महाराष्ट्राला सर्वात जास्त जागा GDतून दरवर्षी निघत असतात. आणि यात सर्वात मोठा फायदा काय आहे आपला, तर आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणजे प्रत्येक स्टेटसाठी वेगवेगळ्या वॅकन्सी आहेत. त्यामुळे बाहेरची मुलं आपल्या जागा घेऊ शकत नाहीत. आपल्या महाराष्ट्रातील मुलांना ह्या सर्व जागा मिळणार आहेत. आणि यामध्ये पण काय आहे की CISF मध्ये जर तुम्ही CISF मध्ये गेला तर तुम्हाला असं आता रिसेंटली त्यांची एक नोटिफिकेशन आली की तुम्हाला CISF मध्ये तुमचं स्टेट भेटणार आहे, होम स्टेट. म्हणजे तुम्ही होम स्टेटच्या बाहेर जायचं नाही. त्यामुळे तुम्ही एक चांगली लाईफ त्यामध्ये जगू शकता जर CISF भेटलं तर. आणि बरीच मुलं विचारतात की 160 पैकी किती कट ऑफ लागले बाबा. तर साधारणपणे जर आपण मागचे जर पाहिले गेले कट ऑफ तर 120 जर तुम्हाला 115 120 पर्यंत मार्क असतील तर तुम्हाला इझिली तुम्ही ही पोस्ट मिळू शकता येतील कोणतीही. तर त्यानुसार तुम्ही तयारी सुरू करा. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर सिलेबस ह्याची बुकलिस्ट काय असते किंवा डिटेल पॅटर्न सिलेबस काय आहे तर ते पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ काय तर जास्तीत जास्त तुमच्या मुलांपर्यंत शेअर करा, आपल्या मराठी मुलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलं ही या SSGDच्या माध्यमातून सेंट्रल पोलीस आर्म फोर्समध्ये भरती होतील. धन्यवाद. थँक्यू.